म्युच्युअल फंड एस-आय-पीमध्ये गुंतवणूक न करण्यासाठी लोकांकडून दिली जाणारी चुकीची कारणं. कारण नंबर 4, मला अचानक जर पैसे लागले, तर मी काय करणार? हे कारण तुमचं असेल आणि म्हणून तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत नसाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मित्रांनो, की म्युच्युअल फंडामध्ये जी काही गुंतवणूक आपण केलेली असते, ती काही कायमस्वरूपी लॉक केलेली नसते. आपल्या आपल्या हेतूनुसार, आपल्याकडे असलेल्या उपलब्ध वेळेनुसार, आपल्या आर्थिक उद्दिष्ट जे असतात त्याच्यानुसार तुम्हाला योग्य प्रकारच्या म्युच्युअल फंड स्कीममध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही फार तर फार 1 ते 3 दिवसामध्ये सगळेचे सगळे पैसे तुमच्या अकाउंटवर परत बँकेच्या येऊ शकतात. म्हणजे यालाच आपण म्हणतो लिक्विडिटी. म्हणजे तुम्ही सहज ते पैसे एका क्लिकवरती तुमच्या अकाउंटवरती मागवू शकता आणि तुमची जी काही आयत्या वेळी आलेली गरज आहे ती सुद्धा आपण त्या ठिकाणी पूर्ण करू शकतो. म्हणजे असं काही नाही की म्युच्युअल फंडामध्ये गुंतवले की पैसे अडकून जातात. फक्त गरज असते एका म्युच्युअल फंड ॲडवायझरची, डिस्ट्रिब्युटरची, जो तुम्हाला तुमच्या गरजेनुसार, तुमच्या पुढच्या भविष्यातल्या अनेक टप्प्यानुसार कोणता म्युच्युअल फंड घ्यायचा, कोणती स्कीम निवडायची, तुम्हाला पैसे कसे ट्रान्सफर करायचे, हे सगळं सांगणारं तुम्हाला कोणीतरी लागतं आणि त्याच्यासाठी म्युच्युअल फंड ॲडवायझर, म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर तुम्हाला मदत करत असतो. त्यामुळं मनातलं हे काढून टाका आणि म्युच्युअल फंडामध्ये तात्काळ गुंतवणूक करायला सुरुवात करा एका छानशा म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटरच्या माध्यमातून. माझा संपर्क क्रमांक मी दिलेलाच आहे. जरूर कॉन्टॅक्ट करा जिथं तुम्हाला गरज लागेल.